भैरवनाथ परिसरात एकलव्य जयंती उत्साहात साजरी। तालुक्यातील भैरवनाथ नगर परिसरातील दिघी रोड येथे आदिवासी समाजाच्या वतीने महापुरुष एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाची सुरुवात एकलव्यच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। यावेळी प्रथम लोकनियुक्त सरपंच दीपालीताई प्रवीण फरगडे, उपसरपंच काळे मावशी ह्या देखील उपस्थित होते। यावेळी खादी ग्रामोद्योगचे संचालक प्रवीण फरगडे, बाळासाहेब वाघ, मच्छिंद्र पवार, श्रावण गांगुर्डे, विजू आहेर, राजू आहेर यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। ग्रामस्थांनी सरपंच व प्रशासनाचे आभार मानत लवकरात लवकर वीज पुरवठा सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त करत बाळासाहेब वाघ, मच्छिंद्र पवार, श्रवण गांगुर्डे, विजू आहेर, राजू आहेर, बाळू आहेर, सुनील राजपूत, वाल्मिक वाघ, सोमनाथ राजपूत, सर्जेराव सोनवणे, रवी गांगुर्डे, शकुंतला वाघ, मीना आहेर, हिरा आहेर, शीतल पवार, साखरबाई गांगुर्डे, सुला वाघ, आरती राजपूत, कावेरी आहेर, रुपाली वाघ, सनी वाघ, अजय राजपूत, प्रवीण माळी, अक्षय आहेर, राहुल आहेर, बाळा आहेर, शुभम निकम, शुभम मोरे, सूर्या राजपूत, रवी आहेर, सोमनाथ आहेर, किरण मोरे, साई आहेर, कुणाल वाघ, रवी पवार, किरण माळी, योगेश निकम, चेतन वाघ, निलेश मोरे, फकीरा निकम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमात एकलव्य यांच्या त्याग, निष्ठा व शिक्षणाप्रती असलेल्या समर्पणाचा विचारांचा जागर करण्यात आला। उपस्थितांनी एकलव्य यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला। ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। आज सर्वप्रथम महाशिवरात्री निमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून शिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे आज एकलव्यांची जयंती आहे। त्या एकलव्य जयंती निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। एकलव्य म्हणजे हिरण्यधनु निषादराज यांचे पुत्र एकलव्य। आणि तुम्हाला माहीतच असेल की ज्या वेळेस ह्या एकलव्यांना धनुर्विद्या शिकण्याची खूप आवड होती आणि धनुर्विद्या शिकण्यासाठी ते द्रोणाचार्यांकडे गेले, पण निषाद पुत्र म्हणून द्रोणाचार्यांनी राजपुत्रांसोबत त्यांना शिक्षण देणं नाकारलं। शिक्षण देणं नाकारल्यानंतर त्यांना तर शिक्षणाची, ते धनुर्विद्या शिकण्याची खूप आवड होती आणि धनुर्विद्या म्हटली तर एकलव्यांशिवाय ही धनुर्विद्या पूर्ण होऊ शकत नाही, इतकं त्यांनी त्यांच्या कलेमध्ये नैपुण्य मिळवलेलं होतं। ज्या वेळेस द्रोणाचार्यांनी धनुर्विद्या नाकारली त्याच्यानंतर निषादराज त्यांना घेऊन पुन्हा जंगलात आले। जंगलात गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या गुरुदेवांची म्हणजे द्रोणाचार्यांची एक मातीची मूर्ती बनवली आणि त्या मातीच्या मूर्तीसमोर दररोज ते तासन तास त्या धनुर्विद्येचं प्रशिक्षण घ्यायचे। म्हणजे धनुर्विद्या जर शिकायची म्हटली, आपण म्हणतो गुरुशिवाय ज्ञान नाहीये, पण जर शिकायचे जर इच्छा मनापासून जर असली ना, कुठलंच ध्येय अपूर्ण राहत नाही। त्याच्यासाठी त्यांनी मनापासून प्रयत्न केले आणि ते एकलव्य असे धनुर्धारी बनले की त्यांची धनुर्विद्या बघण्यासाठी शेवटी द्रोणाचार्य जंगलात आले। जंगलात आल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं की परीक्षा घेत होते द्रोणाचार्य आणि ते नदीत उतरले आंघोळीसाठी आणि त्यांनी असं दाखवलं की त्यांचा पाय मगरीने पकडला आणि मग आता कोणता शिष्य, परीक्षा होती ही शिष्यांची की आता त्याच्यापैकी, त्या राजकुमारांपैकी कोण त्यांना त्याच्यातून सोडवणार। त्यांनी आवाज केला की मला वाचवा म्हणून। त्यांना कळालं की काय झालंय म्हणून पाण्यात, कारण मगरीने त्यांचा पाय पकडलेला होता। एकामागून एक राजकुमार सतर्क झाले आणि त्यांनी एकामागून एक बाण सोडले, पण एक बाण असा आला की त्या बाणाने त्या मगरीचं तोंड उघडच्या उघडच राहिलं आणि ते अशा तऱ्हेने उघडलं की पाय तर बाहेर पडला पण मगर जागेवर गतप्राण झाले, पण तो बाण कुठून आला हे काय कुणाला कळालं नाही। त्याच्यानंतर तिथून ते पुन्हा जंगलात निघाले। जंगलात गेल्यानंतर एक कुत्रा खूप भुंकत होता, म्हणून त्या कुत्र्याच्या तोंडात इतके बाण आले की त्या कुत्र्याला काहीच झालं नाही, पण कुत्र्याचं भुंकणं जागेवर बंद झालं। आणि ती विद्या जेव्हा द्रोणाचार्यांनी पाहिली ते पण अवाक झाले की असा कोणता धनुर्धर आहे की ज्याने त्या कुत्र्याचं तोंड अशा तऱ्हेने बंद केलं का त्याला इजाही झाली नाही पाहिजे आणि त्याला भुंकताही आलं नाही पाहिजे। मग त्यांनी त्याचा शोध घेतला। शोधत जेव्हा ते तिथं आले, मग तो एकलव्य त्यांच्या समोर आले आणि त्यांना प्रणाम केला।
मग त्यांनी विचारलं हे बाण कोणी मारले? म्हणे मी मारले. तू कुठं शिकला? म्हणे कोणत्या गुरुंकडे शिकला? मग ते त्याच्यानंतर त्यांची मूर्ती दाखवण्यासाठी एकलव्य त्यांना घेऊन तिथं गेले. तर द्रोणाचार्यांनी बघितलं की ती मातीची मूर्ती त्यांची म्हणजे त्यांची प्रतिमा त्यांनी मातीची बनवलेली होती आणि त्याच्या समोर उभं राहून तासन तास त्यांनी ती धनुर्विद्याचं इतकी कला अवगत केली की त्याच्यात इतकं नैपुण्य मिळवलं की त्याच्यासारखा धनुर्धर कोणी राहिला नाही. मग आता पण ते निषाद पुत्र होत. मग आता त्यांना असा प्रश्न पडला, जर ह्याने जर ह्याची विद्या अशीच ठेवली तर अर्जुनाला तो धनुर्धर होता यायचं नाही किंवा एक नंबरचा जो धनुर्धर म्हणतो आपण त्याला, तसं अर्जुनाला होता यायचं नाही. अर्जुनासाठी त्यांनी असं केलं. अर्जुनासाठी त्यांनी एकलव्याला सांगितलं की तू जर मला गुरु मानतो म्हणे तर तुझा अंगठा मला कापून दे. कारण धनुर्विद्या शिकताना हा अंगठा जो असतो सगळी कला ह्या अंगठ्यातून सुरू होती. आपल्या बोटातून त्याचे ते बाण सुटायची त्यावेळी, म्हणजे तिथून सगळं हे व्हायचं. म्हणून त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून बघ, आता ज्ञान तर दिलेलं नाहीये, त्यांनी ज्ञानही दिलेलं नाही तरी सुद्धा तो इतका दानशूर होता की एक गुरुच्या एका शब्दावर त्या एकलव्याने त्याचा अंगठा कापून गुरूंना दिला आणि म्हणून अर्जुन धनुर्धर होऊ शकला. इतकी उच्च प्रतीची विद्या त्यांनी स्वतः कष्ट करून ती मिळवलेली होती. असा हा एकलव्य, आणि ज्याच्याशिवाय महाभारतही अपूर्ण आहे आणि ज्याच्याशिवाय ही धनुर्विद्या पण अपूर्ण आहे, अशी एकलव्याची ही जी आहे. तर आज एकलव्य जयंतीच्या निमित्ताने मी एकलव्यांना मनापासून प्रणाम करते आणि त्यांची जी परंपरा आहे ती तुमच्या याच्याने चालू आहे. तुमच्या सर्वांना माझ्या ग्रामपंचायत भैरवनाथ नगरच्या वतीने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.